नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। ठाकरेगडाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांच्या विजयाचे बॅनर एक्झिट पोलमध्ये निंबाळकरांना कौल दिल्यानं निकालाआधीच आता खासगी गावामध्ये खासदारकीच्या शुभेच्छा देणारे हे बॅनर। इंदापुरात सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकले। लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच सुनेत्रा पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात ठाकरेगडाच्या संजय देशमुखांचे विजयाचे बॅनर झळकले। निकालाआधीच संजय देशमुखांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। पुण्यात निकालाआधीच मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, बॅनरवर उल्लेख, एक्झिट पोलनुसार पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर। वर्षभरापूर्वीच कोकण पदवीधर निवडणूक लढवण्याचं ठरलं होतं, तर भाजपच्या उमेदवारालाही माझ्या शुभेच्छा, अभिजित पानसे यांची प्रतिक्रिया। 4 जूनच्या मतमोजणीमुळे गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं होणारे सर्व कार्यक्रम रद्द। गडावर न येता जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा, पंकजा मुंडेंचं आवाहन। वाशिम यवतमाळ लोकसभेच्या मतमोजणीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा। यवतमाळच्या दारवा रोडवरील शासकीय गोदामामध्ये 4 तारखेला पार पडणार मतमोजणी। बीड जिल्ह्यात 15 जूनपर्यंत मनाई आदेश लागू। लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश। 450 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस जारी, पोलिसांची माहिती। रत्नागिरीमध्ये मतमोजणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज। 50 पोलीस अधिकारी, 356 पोलीस अंमलदार तैनात। 4 जून रोजी कोणत्याही मिरवणुकीला परवानगी नाही, पोलिसांच्या सूचना। धाराशिव जिल्ह्यात लोकसभेच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात। मतमोजणी परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त, पास नसल्यास परवानगी नाही। दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे देवदर्शनाला। साईबाबा, भद्रा मारुती आणि शनिदेवाचं घेतले दर्शन। दिंडोरी मतदारसंघात भास्कर भगरेंची भारती पवार यांच्या विरोधात लढत आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निकालापूर्वी रत्नागिरीत लॉज हॉटेल्स हाऊसफुल। एक्झिट पोलनंतर राणे समर्थकांचा उत्साह शिगेला। मोठ्या संख्येनं राणे समर्थक रत्नागिरीत येण्याची शक्यता। अमरावतीच्या मेळघाटामधील दुष्काळग्रस्त गावांची यशोमती ठाकूर यांच्याकडून पाहणी। पाणी टंचाईची समस्या आणि रोजगार हमी योजनेचा आढावा घेत नागरिकांशी संवाद। सांगलीमधील मिरजच्या शेतकऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करा, शेतकऱ्यांची मागणी। दुष्काळी परिस्थिती गंभीर असतानाही अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती। सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, गोपीचंद पडळकरांची मागणी। गोंदिया जिल्ह्यातील आमगावात नगरपरिषदेकडून टँकरनं पाणी पुरवठा। वॉर्ड क्रमांक 6 मध्ये नागरिकांची पाण्यासाठी वणवण, कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी। अमरावतीमधील मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणामध्ये 45.60% जलसाठा। अमरावती, बडनेरा आणि मोर्शीत पुरेसा पाणी पुरवठा। नाशिकच्या येवला तालुक्यात 42 गावं टँकरमुक्त होणार। जल जीवन मिशन घर घर जल या योजनेतून लोकांच्या घरोघरी पाणी पोहोचवलं जाईल। सांगलीच्या जत तालुक्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर। तालुक्यामध्ये 40 तलाव पाण्याअभावी कोरडे। गावांना 96 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा। लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई। टँकरच्या फळबागा टिकवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। उत्तर भारतासह महाराष्ट्रातील उष्णतेची तीव्र लाट 2 दिवसात कमी होणार। रेमल चक्रीवादळामुळे ईशान्य भारतात मोसमी वाऱ्यांना अनुकूल स्थिती। रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तुळजाभवानी देवीवरची निमंत्रण पत्रिका अर्पण करण्यात आलेली आहे। देवीचरणी आणि संस्थांच्या वतीनं भक्तांना कवड्याची माळ आणि हळद कुंकू सुपूर्द। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू। मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी 15 मार्चपासून दर्शन बंद होते। चंद्रकांत पाटलांच्या हस्ते विठुरायाची पूजा। संवर्धनानंतर विठुमाऊलीच्या चौखांबी गाभाऱ्याला सुंदर रूप, तर विठूच्या मनमोहक दर्शनानं भाविकांचे डोळे तृप्त। विदर्भातील अनेक जिल्ह्यांना तापमानाची मोठी वाढ झालेली आहे, तर तापमानामुळे बोर व्याघ्र प्रकल्पामधील कतरिना वाघिणीला पाणवठ्यावर आधार पाहायला मिळाला। नांदेडच्या अर्धापूरमध्ये वन विभागाकडून पावसाळ्यामध्ये विविध ठिकाणी वृक्षांची लागवड। पिंपळ, चिंच, लिंबू, सीताफळसह विविध प्रजातीचे 1,30,000 रोपट्यांची लागवड केली जाईल। नाशिक शहरात सिटी लिंक बस चालकांना सुरक्षेबाबत प्रशिक्षण दिलं जाईल। अपघात वाढ होत असल्यानं पालिकेचा निर्णय। वाशिम ते जिंतूर राज्यमार्गाचं काम निकृष्ट कामामुळे अपघातांमध्ये वाढ। संबंधित विभागाचे दुर्लक्ष, कारवाई करण्याची मागणी। साताऱ्याच्या गोरेगावमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राजाभाऊ बर्गे आणि राहुल बर्गेंकडून फॉगिंग मशीनचा आता हे वापर करण्यात आलेला आहे। साताऱ्यातील कराडच्या मजूर कॅथलॅबचं स्थलांतर रोखण्यासाठी प्रहार जनशक्तीचं मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन। कॅथलॅब साताऱ्याला स्थलांतर होण्याची शक्यता आहे।
नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. वादळी वाऱ्यामुळे फळबागा उद्ध्वस्त झाल्यात. लिंबाची बाग उद्ध्वस्त झाली. शेतकरी चिंतेत आहेत. धाराशिव जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे महावितरणचं 1.5 कोटींचं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे 2045 विद्युत खांब पडलेत, तर 250 गावात बत्ती गुल. परभणी जिल्ह्यात जास्त दरात बियाणं आणि खतांची विक्री सुरू. जिल्ह्यात आप आक्रमक. शासकीय दरात बियाणे विक्री करा. आपच्या व्यापाऱ्यांना सूचना. छत्रपती संभाजीनगरमधील रांजण गावात शेतकऱ्यांकडून प्रतिबंधित बियाण्यांची खरेदी. कृषी विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांच्या घरावर धाड टाकत बियाण्यांचे 20 पाकिटे जप्त. बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल. नांदेडच्या केळीची आखाती देशामध्ये मागणी. मालेगावमधील केळी इराकमध्ये पॅकिंग करून पाठवले जात आहेत. भंडारात शासकीय धान खरेदीला शेतकऱ्यांची पसंती. 182 केंद्रांतर्गत 65,000 क्विंटल खरेदी. पहिल्या टप्प्यात खरेदी मर्यादा वाढवण्याची मागणी. धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून खासगी सरकारांविरोधात 1161 तक्रारींची नोंद करण्यात आली आणि त्यातील 57 प्रकरणात सरकारांवर आता गुन्हे दाखल करण्यात आले. गडचिरोलीमध्ये विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असणारा नक्षलवादी ताब्यात. पेरमिली जंगल परिसरामधून नक्षलवादाला अटक करण्यात आली.